नाहीतर गोळी मारण बघा. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. अरे आम्ही काय केलंय आणि आम्हाला कशाला हँडसअप करायला सांगताय? आजकाल अपराधी भेटत नाहीत की रे, म्हणून त्यांना पकडण्याची प्रॅक्टिस करत होतो की रे. कालिया बैल पिसाळला आहे. तो सगळ्यांना मारत सुटलाय. खूप रागात आहे. Why fear when Chingam is here? मी अशा खूप बैलांना ठीक केलाय की रे. मुळीच घाबरू नका ताई. आम्ही तर वाघ चिट्टे पकडल्यात. पिसाळलेला बैल पकडला तर आमच्या डाव्या हाताचा मळ आहे. कालिया बैल खूपच खतरनाक आहे. अरे आम्ही कुठलाच कालिया वालियाला घाबरत नाही. आम्हाला ते सगळे हात करणे माहिती आहेत ज्याने माणूस बैलाला वश मध्ये करू शकतो. बस आता जरा परत ये. तो ऐकतोय आणि बहुतेक त्याला चांगलं नाही वाटलं असं दाखवतोय. अरे कोणाला चांगलं नाही वाटणार? बैलाला. त्याची वेळ भरली आहे का जो माझ्याशी टक्कर घेतोय? अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं बैल पकडण्यामध्ये माहीर आहात. तुम्हा दोघांना जर धूळ चारायला नाही लावली तर माझं नाव कालिया नाही. आता नाही पळालो तो नंतर कधीच नाही पळू शकणार. तो तर युद्धाचं रणशिंग वाजवून तयार आहे. अरे बैल पण कधी युद्धाचं रणशिंग वाजवतात का? वाचवा की रे, वाचवा. बैल महाराज सोडा की रे मला. अरे हा कालिया तर माझ्या मागे येतोय. तो कालिया कुठे आहे रे? काय माहिती मला. इथे पण दिसत नाहीये तो. मारलं रे. त्याला इथे कुठे शोधताय? तो तर खालीच आहे. अय्यो अय्यो वाचवा. माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी काय. लवकर काहीतरी विचार कर पतलू. अरे हा विचार करायला देईल तेव्हा काहीतरी विचार करेन ना मी. अरे हा मारून मारून भूत बनवतोय. आयडिया. हवेतूनच पळून जाऊया. दादासाहेब वाचवा. आम्ही तर पूर्णपणे अडकलो. अरे मोटू, माझ्या भावा, माझ्या मित्रा, माझ्या सोन्या, काय झालं? एवढं घाबरला का आहेस तू? बैल पकडायची पद्धत सांगत होते. आता बैल ह्यांना माणसांना मारायची पद्धत शिकवतोय. हो. एक बैल आमच्या मागे हात धुवून लागलाय. वाचवा दादासाहेब. तो शिंग दाखवून दाखवून मारतोय. खूप दुष्ट आहे हो तो. अरे मोटू, तू काळजी करू नको. बैलापासून सुटकारा मिळवण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टर झटका, याला लोखंडाचं कवच घाला. अरे तू काळजी करू नकोस माझ्या मित्रा. तू तर माझा लाडका भाऊ आहेस. असं कवच देईन तुला की बैलाने टक्कर मारली की त्याच शिंग तुटेल. आजूबाजूला तर नाहीये ना? ओहो, तर असा लपून पळतोयस. काही वेळापूर्वी तर बैल पकडण्याच्या पद्धतीवर भाषण देत होतास. आता काय झालं? निघून गेली सगळी हवा. सगळी हवा. पळ मोठू पळ. तो आलाय. अरे हे काय घातलंय? मी पळू पण नाही शकत आहे. अरे पोलीस तर आत्ताच मार खाऊन गेले. ते नाही परत येणार. परच्याचं नाव घे. बहुतेक हा तुला तिथेच पाठवणार असं वाटतंय. झटक्याची प्रत्येक गोष्ट बेकार आहे रे. डॉक्टर झटका, मोटू आला का? अरे नाही बाबा, अजून नाही आलं. येतच असेल. मोटू, आम्ही तर तुला वाचवण्याचे उपाय सांगतोय आणि तू तर आम्हालाच मारतोयस.
अरे कंबर मोडून टाकलीस माझ्या भावा. शपथ आहे माझ्या पेशंटची, आता तुझी कधीच मदत करणार नाही मी. दादासाहेब वाचवा, तो बैल मला नाही सोडणार. माहित नाही का माझ्या मागे हात धुवून लागलाय तो. अरे मोटू रडू नकोस माझ्या भावा, तू तर मला इमोशनल करून टाकलंस मित्रा. जा त्या ड्रम मध्ये जाऊन लप, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर नको येऊस. डॉक्टर झटका, मीट कालिया बैल, आणि कालिया बैल हे आहे डॉक्टर झटका, आणि हा आहे घसीटाराम. तुम्ही लोक बोलत बसा, मी लगेच आलो. हा थँक्यू. ही जागा एकदम सुरक्षित आहे. अरे टांगा पलटी, घोडे फरार. अरे घसीटाराम पळ इथून. अरे पळण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. अरे पत्तू माझ्या भावा, हा आम्हाला का मारतोय मित्र? हा बैल मोटूला शोधतोय, आणि बहुतेक ह्याला कळलंय की आपण मोटूला इथेच कुठेतरी लपवलंय म्हणून. कोणी बाबा, अरे देवा वाचव. तुम्हाला मारू की सोडून देऊ? बोला, तुमच्या सोबत काय करू? सांगतो माझ्या भावा, त्या ड्रम मध्ये आहे तो. पळतोयस कुठे? तू तर बैल पकडण्यात माहिर आहेस ना. चिंगम सर, मोटूला वाचवा. त्याचा जीव धोक्यात आहे. लवकर वाचवा. अय्या मा, कोणाचा जीव धोक्यात आहे? आधी हे तर सांग की रे. पाठी बघ, कालिया तर येत नाहीये ना? जरा पाठी बघ रे, कालिया तर नाही येतोय ना? नाही येत आहे. विचार करायला पाहिजे मित्रांनो. आता वेळ आली आहे की आपण एकदम बहादुरीने वागूया. घाबरायचं नाही. आपण माणूस आहोत, अशी माणसं ज्यांनी जमीन, पाणी, आकाश या सगळ्यावर आपला ताबा मिळवलाय. आम्ही एका बैलाला नाही घाबरणार. त्याने मारून मारून माझी काय हालत केली आहे. मला घरातून बाहेर पडणं पण मुश्किल झालंय. काहीतरी करा तुम्ही लोक, काहीतरी करा. माझ्याकडे बैल पकडण्याचा 20 वर्षांचा अनुभव आहे. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल, एकदम इम्पॉसिबल. पकडलं बघा मी. सोडू नका, सोडू नका, सोडू नका. हा जो हिरव्या रंगाचा दिसतोय ना, तो खोल खड्डा आहे. तो झाडाची पानं आणि फांद्यांनी झाकलेला आहे. मोटू इथून बैलाला पळवत पळवत या खड्ड्यापर्यंत आणेल. खड्डा बैलाला दिसणारच नाही. मोटू खड्ड्याजवळ येऊन असा पटकन बाजूला जाईल, आणि मग हा बैल या खड्ड्यात पडेल. कशी आहे आयडिया? काहीतरी गडबड आहे. नाहीतर माझा मार खाऊन ह्याचं डोकं फिरलं आहे, म्हणून हा सांगतोय, ये बैला मला मार. नाहीतर हे कोणतं तरी जाळं आहे. चला जाऊन बघतो. या, अरे दम असेल तर या. त्याला माहित नाही की चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. देव जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. इट्स पार्टी टाइम.
पतलू, अरे पतलू, मला ही पतंग उडवायची इच्छा होते रे. अरे मकर संक्रांत आहे आणि पतंग उडवायची स्पर्धा पण आहे. सगळे त्याचीच तयारी करतायत. मला पण वाटतंय काहीतरी कर ना मोटू. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर ना. आयडिया. कापलेली पतंग लुटून एकत्र करूया आणि त्यांच्याच दोऱ्यांनी त्यांना बांधून उडवूया. सांग भला, ही मस्त आयडिया आहे. तो बघ, तो पतंग खाली पडतोय. चल पतलू. बॉक्सर बाबा, सॉरी, आमच्याकडून चूक झाली. आम्ही त्या पतंगाकडे बघत होतो. अच्छा, पतंग उडवणं तर माझा पण छंद आहे, पण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावायचं नसतं. त्याने अपघात होतो, दुसऱ्या माणसांना इजा होते आणि आपल्या स्वतःचे डोळे पण लाल निळे होतात. आमचे डोळे तर ठीक आहेत, पण आमचे डोळे लाल निळे कसं काय होणार आहेत? मी सांगतो तुम्हाला. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. काय आता झाले की नाही? हो झाले बॉक्सर दादा. लाल पण झाले आणि निळे पण झाले. धन्यवाद. तर आज आपण काय शिकलो? पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर नाही पळायला पाहिजे. पप्पू, तू जरा मला पकड. मी थोडासा पुढे जातो. तू जा पुढे, मी तुला पकडलेलं आहे. अरे चाललो रे चाललो मी उडवायला पतंग. अरे चाललो रे चाललो उडवायला मी पतंग. अरे सांगा कोण येईल माझ्या संग? अरे सांगा कोण येईल माझ्या संग? बॉक्सर दादा, तुम्ही झाडाखाली कसे काय आलात? तुम्ही म्हणाला होतात ना की रस्त्यावर धावत जाऊन पतंग पकडणं चुकीचं आहे, म्हणून आम्ही झाडावरचीच पतंग उतरवत होतो. माफी असावी बॉक्सर दादा, माफ करा. आम्ही मुद्दामून तुमच्या अंगावर नाही उडी मारली खरं. अरे आम्ही कोण आहोत तुम्हाला माफ करणारे आणि शिक्षा देणारे? अरे हे तर सगळं वरच्याच्या हातात असतं. अगदी बरोबर बोललात, अगदी खरं बोललात. आता देवाला वाटलं तरच तो आम्हाला शिक्षा देईल, नाहीतर आम्हाला माफ करेल. माझ्या प्रिय मित्रांनो, पतंग झाडावरून खाली काढणं खूप जोखमीचं असतं. ह्याच्यात कोणावर तरी पडण्याची भीती असते आणि मग वरती उडायची पण भीती असते. एक मिनिट, आम्ही वरतून खाली पडू शकतो, पण खालून वरती कसं उडू शकतो आम्ही? ही गोष्ट मला कळली नाहीये. त्यात काय आता लगेच समजवतो. हे घ्या, हे घ्या. मग सांगा बघू आपण काय शिकलो? झाडावर चढून पतंग लगेच खाली चढू नये. अरे चाललो रे चाललो मी परत उडवायला पतंग. मोटू पतलू गेले उडत. आता बोला कोण येतं माझ्या संग? अरे आलो 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 आलो. अरे आलो आलो. बॉक्सर दादा, मला सगळं माहिती आहे की गच्चीवर पतंग उडवणं धोकादायक असतं. ह्याने आपले डोळे लाल निळे होण्याचा धोका असतो. वरून खाली पडून परत वरती जाण्याची पण भीती असते आणि गायब होण्याची पण संधी असू शकते. गायब होण्याची संधी? कोण कसं काय गायब होऊ शकतं? हे असं. अरे कुठे गेले? अरे एक पंच तरी मारायला द्या. बॉस, हिरा तर चोरला, पण तुम्ही हा हिरा तुमच्या भावाला या शहराच्या सीमेच्या बाहेर कसं काय द्याल? इन्स्पेक्टर चिंगमने सगळीकडे नाकाबंदी केली आहे. नाकाबंदी. हा ना नंबर 2. हे हिरे शहराच्या सीमेच्या बाहेर माझा भाऊ शॉनला आजच्या आज द्यायचे आहे. काहीतरी मार्ग शोधा. मला एक खूपच चांगली आयडिया सुचली आहे. हिऱ्याच्या पिशवीला आपल्या खूप मोठ्या पतंगाला बांधून ह्या शहराच्या बाहेर उडवत नेऊन खाली पाडून टाकू. तिथून माझा भाऊ हिरे घेईल आणि चिंगम त्याला पकडू पण शकणार नाही. माझी पतंग चायनाने बनवली आहे. रिमोटने करंट मारतो. ह्याच्या समोर कोणीच नाही टिकू शकत. अरे हा तर चिटिंग करतोय. सोडणार नाही याला मी. मोटू घरी जाऊन झोपून जा, कारण डॉनची पतंग कापणं शक्य नाही तर अशक्य आहे. याच्या पतंगाचं उत्तर अशाच पतंगाने दिलं गेलं पाहिजे. मला पतंग कापण्याचा 20 वर्षांचा अनुभव आहे. आता ठीक करतो ह्याला. उडी बाबा. अरे तुझी पतंग तर 20 सेकंद पण नाही उडाली. मोटू काहीतरी कर.
अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर ना. मी जॉनची पतंग बघितल्यावरच लगेच डॉक्टर झटकांना फोन केला. जॉनच्या पतंगाचं उत्तर डॉक्टर झटकाची पतंगच देऊ शकते. ते येतच असतील. अरे मोटू माझ्या भावा, माझ्या मित्रा, माझ्या सोन्या, हे बघ पतलूने सांगितलं म्हणून मी काय आणलंय ते. एवढी मोठी पतंग? ही मोठीच नाही माझ्या मित्रा, तर मजबूत सुद्धा आहे. एक माणूस याच्या पाठी उभा राहून उडू पण शकतो. ही दोऱ्याने नाही तर तारेने उडते. ही कधी कापलीही जाणार नाही आणि फाटणारही नाही माझ्या भावा. वा डॉक्टर झटका वा. आता जॉनला चांगलाच धडा शिकवूया. अरे पतलू, ही पतंग लांब घेऊन जा आणि हवेत सोडून दे. एकदा का ही पतंग वरती गेली की त्यानंतर ही रिमोटने कंट्रोल होते भावा. हे बटन दाबल्यावर पतंग उडेल काय? अरे 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 थांबा. खाली उतरवा. हे काय करताय? अरे हे काय केलंस मित्र? अरे आज पहिल्यांदाच ही पतंग उडवली आहे. कंट्रोल करायला वेळ लागतोय मित्र. अरे काहीच कळत नाही भावा. अरे अरे थांबवा. उतरवा. हे काय करताय? पतंग पकडणं पण धोकादायक आहे. पतंग गच्चीवर उडवणं पण धोकादायक आहे. पतंग मैदानात उडवणं पण धोकादायक आहे. आणि जिथे मोटू पतलू असतील तिथून जाणे पण धोकादायक आहे. माझे 1 कोटीचे हिरे. पकडा पतंगाला, पकडा. 1 करोडचे हिरे पकडा. त्या पतंगाला पकडा. हिरे घेऊन चिंगमला द्यायचे आहेत. कोणीतरी चिंगमला फोन लावा. सॉरी भावा, उधारीवर घेतोय. संध्याकाळी परत आणून देतो. अय्यो बा, अय्यो कोणीतरी वाच वगैरे मला. अरे मोटू, गाडी कोण चालवताय मग? अरे पतलू थांबा गाडीला, थांबा. मोटू, या गाडीच्या शिर्डीचं बटन दाब की रे. मी वर जाऊन त्या पतंगाला पकडतो बघा. अय्यो बा. मी ड्राइव करतो. कोणी बाबा, डॉक्टर झटका वाचवा. अरे देवा वाचव, वाचव रे. पासून वाचणं इम्पॉसिबल. कळ काय इम्पॉसिबल. हिरे नाही मिळाले तर तुम्ही आयुष्यभर इथेच राहाल बघा.